हॅलो, नमस्ते बालमित्रांनो. आपण पाहत आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप पाठ क्रमांक 6 संख्यांचा चढता उतरता क्रम. आता संख्यांचा चढता क्रम कसा आपण समजायचा? चढता क्रम कशाला म्हणतात? संख्या जर 1 2 3 4 लहानापासून मोठ्यापर्यंत जात असेल तर ती संख्यांचा चढता क्रम आहे. ठीक. आणि उतरता क्रम कसा म्हणायचं? 4 3 2 1 हा उतरता क्रम. ठीक आहे. म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे चढता क्रम, मोठ्यापासून लहानापर्यंत संख्या जाते म्हणजे उतरता क्रम. ठीक. आता पाहूयात आपण स्वाध्याय 6.1. पुढील पर्यायातील संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता? आपल्याला काय विचारलं ते पाहायचं. योग्य चढता क्रम कसा? लहानापासून मोठ्यापर्यंत. इथं आहे 10,000 10,000 10,000 10,000. ठीक. हा. आता इथं 100 100 हे 100 आली आहे आणि ते 101 आलेले आहे. म्हणजे मध्येच मोठी संख्या, पहिल्यांदा मोठी संख्या आली, पुन्हा लहान संख्या आली. म्हणजे 101 आणि 100 यामध्ये ही मोठी संख्या आहे. चढत्या क्रमाचा नियम काय आहे? पहिल्यांदा लहान संख्या असली पाहिजे, म्हणजे इथून मोठी आली, या दुसऱ्यापेक्षा ही मोठी संख्या आली म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. ठीक. आता पर्याय क्रमांक 2 तपासूया आपण. आता इथं आपण 60,000 66,000 66,000 66,000 बरोबर. म्हणजे इथं लहान 60,000 आलेली आहे, इथं 66,000 66,000 66,000 म्हणजे पहिल्यांदा लहान संख्या आली, हे बरोबरच आहे. आता उरलेल्या 3 संख्यांमागचा क्रम चेक करूयात. पहिली संख्या तर वाईट आली. आता दुसरी संख्या आपण चेक करूयात. 66,000 066 660 आणि 666. या तिन्हीपैकी लहान संख्या कोणती आहे? 066. म्हणजे ही दुसरी पण संख्या बरोबर आली. आता तिसरी संख्या काय आहे? 660 आणि 666. याच्यामध्ये कोणती संख्या आहे? ही संख्या लहान आहे, 660. म्हणजे ही तिसरी सुद्धा बरोबर आहे आणि 666 ही चौथी बरोबर आहे. म्हणजे योग्य चढता क्रम पर्याय क्रमांक 2 येतो. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 2. काय आहे प्रश्न क्रमांक 2? की या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास, आधी आपण उतरत्या क्रमाने लिहिल्यास, उतरता क्रम निश्चित करूया. 88,000 88,000 88,000 88,000. हजार स्थान सगळ्यांचा सारखा आहे, त्याच्यामुळं हजार स्थानाचा इथं काहीही आता संबंध नाही. ठीक आहे. आता 700 500 800 आणि 500. मग इथं 800 ही उतरता क्रम आहे, म्हणजे पहिल्यांदा ही संख्या येणार. म्हणजे 875 पहिल्यांदा संख्या येणार. आता ही संख्याचा संबंध संपला. आता तिन्हीपैकी मोठी संख्या कोणती आहे? 700 500 500. ही 700 ही मोठी संख्या, म्हणजे 758. ही सुद्धा संख्याचा संबंध संपला. आता 500 500 ही पण 500 आहे, ही पण 500 आहे. आता 87 आणि 78 म्हणजे 87. 587 आणि 578. ठीक आहे. हा झाला उतरता क्रम. लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती? तिसरा क्रम कोणता? 587. 587 कुठं आहे? हे बघा 587. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आलेलं आहे. ठीक. आता पुढचं काय आहे? पुढचा प्रश्न आहे चढत्या क्रमानुसार चढता क्रम. प्रश्न चिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येईल? 23,25,000. आता 23,00,000च्या पुढचीच संख्या येणार. 23,29,000 म्हणजे ही येऊ शकते. 23,25,000च्या पुढची यायला पाहिजे. 23,24,000 आहे, म्हणजे ही संख्या येणार नाही. ठीक आहे. आता 23,36,000 हा येऊ शकते. 23,25,000 हे पण येऊ शकते.
आता हे तर नाही, आता तिन्ही पैकी कोणती येऊ शकते बघा. आता 35,000च्या आधी इथं 35,000 आहे. 35,000 पेक्षा कमीच असली पाहिजे इथं, म्हणजे इथं तर 36 दिले, म्हणजे हा पर्याय सुद्धा कटलेला आहे. आता ह्या दोन्ही पैकी इथं 25,199, इथे 29,829. आता इथं 25,199 आहे, म्हणजे याच्या आधी संख्या येते 23,25,919. यापेक्षा ही संख्या लहान येते, म्हणजे ही पण संख्या उत्तर येणार नाही. आता कोणती म्हणजे इथे येईल 23,29,829. बघा, लक्षात आलं, म्हणजे याचं पर्याय क्रमांक उत्तर एक येईल. आता पुढचा प्रश्न चौथा महत्वाचा समजावा, कारण प्रश्न चौथा 2020 ला विचारलेला आहे. या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास, आता चढता क्रम लावूया आपण. इथं 32,000, 23,000, 32,000, 23,000. म्हणजे आता ही पहिल्यांदा दोन लहान संख्या, या दोन्हीपैकी कोणती लहान आहे संख्या? ही लहान आहे. तर चक्र म्हणजे चढता क्रम आपण मांडूया, ही लहान सापडली आपल्याला 23,796. ठीक आहे, ही झाली. आता उरली कोणती आणखी? ही 23,000, 23,976, 23,976. हा चढता क्रम सापडतोय आपल्याला. ही संख्या झाली, ही संख्या झाली. आता काय आहे? 32,976 का 32,796? 32,796 आणि नंतर 32,976. हा झाला याचा करेक्ट असा चढता क्रम. ठीक आहे. आता पहिल्या व शेवटच्या संख्याची बेरीज किती? पहिल्या व शेवटच्या संख्याची बेरीज. पहिली आणि शेवटची संख्या कोणती? पहिली संख्या 23,796. इथं आपण लगेच बेरीज करूया. काय आहे? 23,796. मग काय यांची बेरीज? 6 6 12 2, चला 1, 9 1 10, 10 7 17 7, हातच्याला 1, 9 1 10, 10 7 17 7, हातच्याला 1, 3 1 4, 4 2 6, 3 2 5, 56,772, 56,772. करेक्ट, म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आलेलं आहे. ठीक. आता प्रश्न पाचवा. प्रश्न पाचवा काय आहे बघा. या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या असता. आता चढत्या क्रमाने मांडूयात. चढता क्रम कसा? लहानापासून मोठ्यापर्यंत. 87,000, 85,000, 86,000, 84,000. इथं तर लगेच कळायला लागलं आपल्याला. काय आहे? पहिल्यांदा 84, 85, 86 आणि 87, म्हणजे ही पहिल्यांदा संख्या येईल 84. पुन्हा ही दुसऱ्यांदा संख्या येईल, तिसऱ्यांदा ही संख्या येईल आणि चौथी संख्या ही. सोपं आहे, याला मांडत सुद्धा बसायची गरज नाही. ज्या क्रियेला आपल्याला तोंडी उत्तर काढता येतं त्याला लय लिहायत बसायची सुद्धा गरज पडणार नाही. आता याच्यातील मांडणीतील दुसऱ्या व तिसऱ्या संख्येतील फरक कोणता? मग दोन्हीपैकी कोणती मोठी संख्या आहे? ही आहे 86,000. फरक म्हणले की वजाबाकी. 86,765 वजा 85,392. 15 5 2 गेले, 3 उरले. 16 9 गेले, 3 9 किती? 16, 9 7 16. हातच्याला 1. 7 4 गेले, 3 उरले. 6 5 गेला 1 0. 13 73, 13 73. ओके. हा. आता पुढं प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 काय आहे?
पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. बघा हा पण महत्वाचा प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न 2023 ला आलेला आहे. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या, आधी आपण उतरता क्रम मांडून घेऊ, पुन्हा काय म्हणते ते बघूया. मग उतरता क्रम मांडत असताना काय झालं, 40,000, 41,000, 41,000, 42,000, 41,000. तर यामधली मोठी संख्या कोणती आली, ही 42,000 दिसते. मग उतरता क्रम मांडताना 42,106 मांडला. आता हे संख्येचा संबंध संपला. आता 40,000 ही तर सगळ्यात शेवटी, 41, 41, 41, यामधली मोठी संख्या कोणती आहे, ही 237 आहे, 260 आहे, 238 आहे. मग ही 260 म्हणजे 41, 260 ही संख्या संपली. आता 237 का 238, तर 238. 41, 238. त्यानंतर कोणते, 41,000 का 41,000, करेक्ट, 41,237, 41,237. आणि शेवटी कोणती, 40,273. ओके. हा, आता काय म्हणलंय, शेवटून येणाऱ्या दुसऱ्या, शेवटून येणारी ही पहिली, ही दुसरी संख्या, व चौथ्या, शेवटून पहिली, शेवटून दुसरी, शेवटून तिसरी, शेवटून चौथी, ही चौथी संख्या, यांच्यातील फरक काढल्यास, फरक म्हणजे वजाबाकी. आता ह्याच्यातला फरक काढायचा. कोणत्याने, 41, 237 यांच्यातला फरक काढला. म्हणजे इथं काय काय तपासलं बघा तुमचं नॉलेज, म्हणजे तुम्हाला उतरता क्रम मांडता येतो का हे पण पाहिलं, आणि तुम्हाला वजाबाकी करता येते का हे पाहिलं. आता 10तनं 7 गेले, 3 उरले, हातच्याला 1, 6तनं 4 गेले, 2 उरले, हातचा काही नाही, 2तनं 2 गेले, 0, 1तनं गेलं 0, 0. तर आता दशक स्थान हे पण तपासलं, तुम्हाला दशक येतं का नाही, हा, दशक स्थान म्हणजे 2. ओके. हा, आता प्रश्न पुढचा काय आहे बघा, प्रश्न पुढचा छान दिलेला आहे. काय दिलेला आहे, तर पी, क्यू, आर आणि एस या संख्यामध्ये वापरलेला सर्वात मोठा अंक 6 आहे. म्हणजे सर्वात मोठा अंक 6 आहे, म्हणजे 6 पेक्षा इकडं जे वापरलेले अंक आहेत ना ते लहान आहेत, म्हणजे 5, 4, 3, 2, 1 किंवा 0 यापैकी. बाकीचे हा अंक फक्त एकदाच वापरलाय आणि बाकीचे सर्व अंक अज्ञात आहेत. तर या संख्यातील क्रमसंबंध कोणता असेल. आता बघा, हे काय, एकक दशक, म्हणजे हा 6 म्हणजे आहे 60. इथं एकक दशक शतक, हा 6 म्हणजे आहे 600. ओके. इथं एकक दशक शतक 1000, म्हणजे इकडचा आहे 6000 आणि हा आहे फक्त 6. ठीक आहे. मग आता याच्यामधला कोणता आहे सर्वात मोठा, कोणता आहे, पहिल्यांदा म्हणजे ही आर सर्वात मोठा आहे, आर सर्वात मोठा आहे. आणि आता पुन्हा कोणतं मोठं आहे, क्यू, क्यू पेक्षा आर मोठे आहे, बरोबर. हा, त्यानंतर आता एस मोठा आहे का पी मोठा आहे, करेक्ट, कारण पी ची किंमत, इथल्या 6 ची किंमत आहे 60, म्हणजे क्यू पेक्षा मोठे हे पी, क्यू मोठे आहे पी पेक्षा. आणि सर्वात लहान काय आहे मग, यस, यस हे सर्वात लहान आहे. मग कुठं आलंय आपला क्रम, आर क्यू पी एस, आर क्यू पी एस, पर्याय क्रमांक एकच इथं उत्तर आलेलं आहे. हा, आता पुढचा प्रश्न काय आहे, मोरगाव, मोरवाडा, वडगाव, वाणगाव या गावच्या लोकसंख्या अनुक्रमे याशा आहेत.
या संख्याचा चढता क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? बघूयात. चढता क्रम मांडलाय. चढता क्रम म्हणल्यावर लहानापासून मोठ्यापर्यंत 22,000, 22,000, 22,000, 24,000 ही सगळ्यात मोठी. मग सर्वात मोठी संख्या ही 4 नंबरला किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4 ही आहे 4 नंबरला. ओके. आता उरलेलं तिसरा क्रम शोधूया. म्हणजे आता ह्या तिन्हीपैकी मोठी संख्या कोणती? 22,432, 412, 401. म्हणजे 432 मोठी आहे. म्हणजे ही दुसऱ्या म्हणजे कसा आहे आपल्याला चढता क्रम मांडलाय. चढता क्रम मांडूयात. म्हणजे ही तिसरा क्रमांकावर आली. आता 412 का 412 मोठी म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आणि ही पहिल्या क्रमांकावर. आता वाटलं तर आपण मांडून घेऊयात. चढता क्रम 22,401. पुन्हा दुसरा काय आहे? 22,412. तिसरा काय आहे? 22,432 आणि चौथा आहे 24,326. ठीक आहे. हा झाला आपला चढता क्रम. प्रश्न काय विचारले? दुसऱ्या क्रमांकावर संख्या कोणती? 22,412. 22,412. तर अशा प्रकारे हा दुसरा पर्याय क्रमांक याचं उत्तर येत आहे. ठीक आहे. आता या स्वाध्याय 6.1 मधला 9वा प्रश्न काय आहे की या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असता पुढील चौकटीत कोणती संख्या येऊ शकेल? बघा, 99,341 पेक्षा ही मोठीच पाहिजे पुढे आणि याच्यापेक्षा ही लहान संख्या पाहिजे. या संख्येपेक्षा लहान पाहिजे, या संख्येपेक्षा मोठी पाहिजे. 341, 99,305 म्हणजे 341 पेक्षा लहान आहे म्हणजे हे येणार नाही. 99,937 ही येऊ शकते. आणि 99,321 ह्या 341 पेक्षा मोठी पाहिजे म्हणल्यावर ही नाही आणि ही पण नाही. आता ही येऊ शकेल किंवा ही येऊ शकेल. या दोन संख्या 99,341 पेक्षा मोठ्या आहेत. पण आता याच्यापेक्षा लहान पाहिजे. 945 आहे आणि ही आहे 978 म्हणजे 945 पेक्षा ही संख्या लहानच पाहिजे होती. तर 45 पेक्षा 78 ही मोठी संख्या आलेली आहे म्हणून ही संख्या बसत नाही. तर 99,937 ही संख्या या चौकोनाच्या जागी बसू शकेल. आता या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणते चिन्ह द्याल? बघा काय हे. आता कधी पण इकडून बघायचं शेवटच्या अंकापासून 9, 9, 0, 0 सारखंच आहे. पुन्हा 9 आहे, पुन्हा 9 आहे, पुन्हा 0 आणि इथं 9 आहे. हे 900 झालंय, हे 90 झालंय. किती सोपं आहे. म्हणजे ही मोठी संख्या. लक्षात आलं? छान सुंदर. अशाच प्रकारे सर्वजण नीट लक्ष देऊन ऐकत चला आणि प्रश्न लिहित चला, उत्तर लिहित चला. थँक्यू.